तर चला मित्रांनो, लेट्स गो. मला सार करा तुम्ही, ओला मध्ये सार करा मला. थैंक यू वेरी मच. तो भैया अपनी गाड़ी जो है ओला आ चुकी है. कोपरगाव काही पार्सल आणायचं आहे का? कोपरगावची देशी घेऊन जो फेमस आहे. ठीक आहे. कोपरगावच्या पार्सल आणायचं अक्षय भाऊसाठी. तर भेटूया. आणि पहिल्या वेळेस जाऊन राहिलो मी सोलो ट्रॅव्हल, नाही तर आपली गँग सोबत राहते. तसं मी दारूसाठी नाही म्हणतो, ते फेमस वस्तू आहे म्हणून ते कसं औषधी म्हणून घ्यायला काहीतरी असं. ठीक आहे, तो गाडीवाला वाट पाहत आहे. चला निघतो मग. चलो बाय 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 बाय. चलो भेटू पुन्हा. 9150 ना. चला. तो चलो गाइस, ट्रेन है अपनी वाली 6 बजे की. तर आज झालो तो मी बहुत जास्त लेट. मी तरी आज पुरे काम निपटवले. आपले 2 शूट होते, 2 शूट केले आणि 2 कॉन्टेंट पण बनवले. आज म्हणजे असं वाटलं का काहीतरी काम केलं बाबा. 4 रील एका दिवसात शूट केल्या, ज्या कधी मी केल्या नाही. तर आज त्या कम्प्लीट झाल्या. एक प्रमोशन आणि बढिया. तर चला आता निघू. मी शिर्डी कधी गेलो नाही, तर आज शिर्डी फिरून यावं. तिथं काही मित्र आहे आपल्यावाले जे मॉरिशसमध्ये होते सोबत, त्यांच्याबरोबर थोडा करू मजा येईल बरं यावाल्या ब्लॉगमध्ये. चलो, तोपर्यंत सबस्क्राईब करा. हो, धावत आला भाई माणूस ट्रेनमध्ये. आता घ्यायचं आहे काहीतरी खासाठी, कारण मी आज दिवसभर शूटमध्ये बिझी होतो म्हणून काही घेतलं नव्हतं. फालतू काही करतो यार सर्व गोष्टीसाठी. मला वाटलं ट्रेनसाठी मी एकदम लेट होऊन जाईन, पण लेट काही झालो नाही. एकदम वेळेवर पोहोचलो ट्रेनवर. ट्रेन जवळ वेळेवर पोहोचलो. ट्रेन इथं थांबली आहे, कम से कम अर्धा घंटा झाला आहे. पण मी तेवढ्या वेळेमध्ये काहीतरी स्वतःसाठी काहीतरी ऑर्डर करू शकत होतो जेवणासाठी, किंवा मी पार्सल घेऊन आणू शकत होतो. पण आता उपाधी राहणं पडते. नागपुर से पहुंच गए अपन बेलापुर, वो भी एकदम अर्ली मॉर्निंग. 6 बज गए है वैसे. ट्रेनमध्ये काही हलता भलतं खाणं बंद करणं पडते भाई. ट्रेनमध्ये अशी ॲसिडिटी झाली, नाही झोप आली नाही काही आली. हा, तो पोचलो आपण बेलापूरला. आपल्याला उतरायचं होतं कोपरगाव, कारण कोपरगावची तिकीट होती आपल्याकडे. आणि मी उतरलो बेलापूर, कारण सायसचं घर बेलापूर जवळ होतं, म्हणून मी आता इथं उतरलो. टीटीनं पकडलं होतं, पण सायस इज हिअर. वेलकम टू बेलापूर. सायस आला आणि सर्व सॉल्व्ह केलं, कारण की सायसची बात चालते म्हणते खूप इथं. चलो. टाकला ना सुयागवाला. बराच लवकर टाकलास मित्र. अरे नाश्ता वगैरे झाला तुमचा? नाश्ता वगैरे तुला बरं मग ठीक आहे. व्लॉग चालू आहे रे, व्लॉग चालू आहे. तर हे मॉरिशस वाली जे गँग होती आपली, पुन्हा एकदा रियुनियन झाली आहे सोबत. बढिया मजा येईल बघा. एवढा मोठा वगैरे नको म्हणतो. मोठा नाही, ग्रोईंग फेज वर आहो आपण. ब्रुनो ये इकडे. आमचा बेबी आहे. गोड छोटा. कुठं घेऊन चाललाय रे तू आम्हाला? फार्म हाऊस. काय काय आहे तिथे फार्म मध्ये? काय काय आहे? विहीर आहे, पोयला. विहीर आहे का? विहीर आहे, पोयला. हे आपलं काय म्हणतात त्याला, ऊस लावलेलं आहे, सोयाबीन आहे. शेती दाखवतो तुम्हाला. ठीक है, चलो लेट्स गो. गाइस हम जा रहे हैं फार्म हाउस चिल करने 2 दिन के लिए. वैभव कसं वाटतंय तुला? निसर्गरम्य परिसरात येऊन माझं मन जे आहे एकदम काय म्हणते प्रफुल्लित होऊन गेलाय. भावी मुख्यमंत्री पण बसतील पुढे. हा, भावी सर कसं वाटतंय तुम्हाला? मंत्री, मुख्यमंत्री आणि मंत्री दोघे इकडे मुख्य कार्यकर्ता.
चलो खाल्ला का कोंबडा? दिवसाची आठवण तुम्हाला सांगतो. इथं 4-5 कोंबड्या होत्या हा आणि तुम्हाला एक पण दिसत नाहीये. यांनी त्या शाळा खाऊन टाकल्या. खाऊन टाकला का रे? जास्त उड्या मारता कोंबड्या. हे कोंबडा तर मित्रांनो चला तुम्हाला सायसचा जो फार्म हाऊस आहे त्याच्या टूर देतो मी. ठीक आहे, आलो रे आलो. मागे गेले का तुम्ही लोक? कुठे आहे? अबे अरे बाप रे, बहुत सही. बोन फायर. वाह वाह वाह, रात को मजा आएगा फिर इधर. आहे ना. बाप रे, मस्त आहे पूर्ण. मी काय म्हणतोय, ते प्लास्टिकचा टिपा आहे जो त्या खुर्च्यांवर होता. सायस किती आहे कास्तकारी आपलीवाली? ओय फायर इथं 7-8 एकर असेल. बाकीचे अजून आहेत अशा भाग आहे 2-2, 4-4. तसे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आहे. जवळपास 100-100 एकर असेल. थोडक्यात त्याला तेच म्हणायचं होतं. अरे सुरुवातीला एकदम भारी 15 मिनिटं एकदम मजा येते. 15 मिनिटं उतरून जाते. 15 मिनिटच नॉर्मल, लगेच नॉर्मल. आणि आम्ही 2-2 सुट्टे पिऊन घरी पण आलो. दारूचा कार्यक्रम 15 मिनिटात फक्त. घरी कोणाला कळालं पण नाही. चलो आणि आम्ही हात कुठे धुतले. आमचा इथे त्या टपरी तिथे भांडे, त्याच्याकडे भांडे साबण. तिथे आम्ही भांडे साबणे हात बीत धुवून गाडी आणून एकदम वीर तक 1 लिटर डीजल खा लेता हो. अरे वो 25 साल पुराने हो. अरे ऐसी चलाता है नहीं है. अरे गिअर टाकायला म्हणजे अख्खा अंग लावला. स्टेरिंग किती मोठं त्याचं. सायस दाखव रे थोडा कलेक्शन वगैरे ब्लॉग साठी काहीतरी कॉन्टेंट. वेट. अरे बाप रे, ओ माय गॉड. अरे भाई अरे बाबा खजाना. The ultimate collection of The Dr. ultimate. Pramod Maske. सरस उघड ना. Shivas 18, इथं आम्ही सरस. Shivas 18, Macklin Quest, दिवार 18. पंजोबा राहत होते तेव्हा गाड्यांचे रूम होते इथं. अच्छा. रेनोव्हेट केला आणि हा पण पंजोबांचा जुना बंगला होता. हा पाडला नाही आम्ही, तोच रेनोव्हेट करून तोच बनवला. हे पुण्यावरून 10 टन झाडं आले होते. 10 टन. हा 10 टन झाडं पुण्यावरून. आरामात रे. तिसऱ्या वरच उचलू आता. माहित ना इथपर्यंत आहे आणि सोयाबीनचं तिकडे. हॅशटॅग शेतकरी. हॅशटॅग शेतकरी. अडीक का? तुमचं असं एका सोबत असं नाही का 30-30. अरे इकडे काय नाही. इकडे नाही 100 रुपये. इकडे निवांत लागतं. आणि इनोवाचा क्लिअरन्स थोडा जास्त आहे. इकडे खरंच आहे रे सनसेट पॉइंट. अरे बोलला इथून अरे त्याच्यावर जायचं का आपण? इथून अंधार पडला ना अख्खा संगमनेर दिसतो इथून. बियर ची मजा येऊन राहिली इथं. म्हणजे वाईब येऊन राहिली बियरची. होती फ्रीज मध्ये बिअर आणल्या होती का? पण मग आपल्याला रिस्की पण प्यायची ना. अबे ते थांब रे थांब, मी चढत आहो. आता आम्ही आलो आहे एक असा एकदम सनसेट पॉइंट वर. असं वाटत आहे एकदम लोणावळा वगैरे आलो. लोणावळा. काय म्हणलास तू? लोणावळा म्हणलास का लोणावळा म्हणलास? लोणावळा. हा अळ असतं अळ. लोणावळा म्हण एकदा नीट म्हण एकदा. गुड मॉर्निंग गाइस. मॉर्निंग. गुड मॉर्निंग विथ चाय. हंसू करायला गाडी. चुप हो जा. पार्टी के बाद चाय की मजा अलग है. मी विहिरीत नाही बोललो बरं का. विहिरीत नाही बोललो. अरे विहिरीत एक्सपिरियन्स तुझ्या खतरनाक. चल ना हे घे टाक. घे टाक. सेंटर मध्ये टाक.
मला पण दे रे. हे मासे पोळी पण खातो बरं. आणि आमचे कसे कुत्रे पोळी नाही खात. तर आता आपण जे कॅटफिश आहे साईजच्या ज्या विहिरीमध्ये तिथं आपण त्यांना ब्रेड चारणार आहोत. फक्त चड्डे घालून आलो ना जायचं असेल तर सगळे ब्रेड काय तू. गुड आफ्टरनून गाइस. डे 2. हम आज जा रहे हैं शिर्डी. शिवा नको देऊ. सो गाईज आम्ही रेडी झालो आहे शिर्डीसाठी. ज्या कामासाठी आलो होतो तो दिवस आला आहे म्हणजे शिर्डीसाठी. बाकी कोणत्या गोष्टीसाठी आलो नव्हतो आपण इथं. फक्त शिर्डी साईबाबाचे दर्शन. चला लेट झालो आहे खूप. घेतो निरोप. तर मी पोहोचलो साईबाबांच्या मंदिरांजवळ आणि इथंपर्यंत कॅमेरा राहील. आपला समोर कॅमेरा अलाउड नाही आहे. बाकी अंदर जाईन नंतर दर्शन वगैरे करतो आम्ही आणि भेटतो. ठीक आहे गाईज आत्ताच नुकतंच आमचं दर्शन झालेलं आहे. 2 मिनटं लागले आमच्या दर्शनाला. आमच्यासोबत आमचे शिर्डीचे मित्र होते म्हणून 2 मिनटं लागले. तर खूप सुंदर प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे.